श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आज मी तुम्हाला फिरायला घेऊन जाणार आहे श्री क्षेत्र नरसोबाची वाडी आणि कोपेश्वर मंदिर खिद्रापूर येथे. तर चला घेऊया दत्तगुरूंचे दर्शन. कोल्हापूर पासून नृसिंहवाडी 50 किलोमीटर आहे आणि तिथून पुढे 20 किलोमीटर खिद्रापूरचं मंदिर आहे. त्यामुळे मी सकाळी लवकरच निघाली आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे हवेत बऱ्यापैकी गारठा होता आणि उन्हाच्या आधी मला तिकडे पोहोचायचं होतं. सकाळी 8ला मी हॉस्टेलमधून निघाले होते आणि 9:15 पर्यंत मी नृसिंहवाडीमध्ये पोहोचले होते. आणि तिथे गेल्यावर मला खूप जास्त गर्दी दिसत होती आणि मग समजलं की दुसऱ्या दिवशी दत्त जयंती असल्याने सगळीकडे गर्दी दिसत आहे. तिथे बऱ्यापैकी तयारीही चालू होती. नवीन मंडप आणि सगळीकडे स्वच्छताही करत होते, कारण दुसऱ्या दिवशी दत्त जयंती होती. 1 वर्षाआधीही मी नृसिंहवाडीला जाऊन आले होते, पण आता बऱ्यापैकी सगळं नवीन बांधकाम दिसत होतं. दर्शनाची लाईन आणि बाकीचं मंदिराचा परिसरही नवीन करत होते. 15 ते 20 मिनटं लागली दर्शन घ्यायला आणि तिथे आतमध्ये शूट करायला परमिशन नाही आहे. त्यानंतर कृष्णाकाठी येऊन तिथे दर्शन घेतलं. या ठिकाणी पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम असल्याने हे स्थान खूप जास्त पवित्र मानलं जातं. पावसाळ्यात नदीचं पाणी इतकं जास्त वाढतं की हे पूर्ण मंदिर पाण्याखाली जातं आणि तेव्हा दर्शन घेता येत नाही. आज आहे 3 डिसेंबर 2025 आणि उद्या म्हणजे 4 तारखेला दत्त जयंती आहे. आणि दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी मी इथे नृसिंहवाडीला आलेली आहे. तरीही आदला दिवस असूनही प्रचंड गर्दी आहे आणि तरी माझं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि आता खूप शांत आणि पॉझिटिव्ह वाटतं इथे मला. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बऱ्यापैकी रिनोव्हेट करतायत आणि मंदिराचं म्हणजे जी दर्शन लाईन आहे तिच्यासाठी वरनं रूट वगैरे केलेलं आहे. त्यामुळे इथे सगळीकडे आता सध्या तरी काम चालू आहे. उद्या तर इथे तर गर्दी असेल एवढी की उभं राहायलाही जागा नसेल. त्यामुळे बरं झालं की मी आज आली आहे. नरसोबा मंदिराची कहाणी श्री नृसिंह सरस्वती यांच्याशी जोडली आहे. त्यांना दत्तगुरूंचा संपूर्ण अवतार मानले जाते. दुसरं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम आहे. त्यामुळे भक्तगणांसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनलेलं आहे. हे मंदिर पुरातत्वीय मूल्यांमुळेही महत्त्वाचे आहे. तसं सांगितलं जातं की हे जे आता सध्याचं मंदिर आहे ते विजापूरचा राजा आदिलशहा यांनी बांधलेलं आहे. आदिलशहाच्या मुलीच्या डोळ्यांची दृष्टी गेल्याने राजाने तिथे जाऊन दत्तगुरूंची कृपा व्हावी यासाठी नवस केला होता आणि त्यानंतरच त्यांनी ते मंदिर बांधलं असं सांगितलं जातं. मंदिराबाहेर खूप सारे दुकानं आहेत जिथे देवदेवतांचे फोटोज, हातात व गळ्यात घालायच्या माळा या सगळ्यांची दुकानं आहेत. आणि त्यामध्ये मला एक सुंदर असं रुद्राक्ष दिसलं जे मी माझ्या दादासाठी विकत घेतलं, कारण तो एक मोठा शिवभक्त आहे. बाहेरच्या परिसरात वेगवेगळी शॉपिंगसाठी खूप सारी दुकानं आहेत आणि तिकडे पेढे बर्फी मोठ्या प्रमाणावर मिळते. आणि खूप जणांकडनं ऐकलं होतं की नरसोबावाडीची बासुंदी खूप फेमस आहे. त्यामुळे या वेळेला मला ती नक्की ट्राय करायची होती. नरसोबाच्या वाडीला एका ठिकाणी खूप प्रसिद्ध अशी बासुंदी खायला मिळते. तर मी आता इकडे आली आहे, तर मग आता आपण ती बासुंदी ट्राय तर नक्कीच करणार आहोत. बासुंदीचे एवढे फ्लेवर असतात हे आत्ता मला समजते, पण यांचे स्पेशल आहे गुरुदत्त स्पेशल बासुंदी. बटरस्कॉच पासून सगळे वेगवेगळे फ्लेवर आहेत. छान दर्शन घेऊन झालेले आहे, बासुंदी ट्राय करून झालेली आहे, थोडीशी शॉपिंग सुद्धा झालेली आहे आणि आता मी जाणार आहे नेक्स्ट डेस्टिनेशनवर. आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं श्री कोपेश्वर मंदिर खिद्रापूर आणि नृसिंहवाडीपासून कोपेश्वर मंदिर हे जवळपास 20 किलोमीटर आहे. कोपेश्वर मंदिर तिथून जवळच असल्याने 30 ते 40 मिनिटात मी तिथे पोहोचले. तसं बघायला गेलं तर शनिवार रविवारी इकडे प्रचंड गर्दी असते, पण मी वीकेंड सोडून तिकडे गेल्याने गर्दी नसेल असं मला वाटलं होतं. पण अगदीच कोणी नाही असं नाही, बऱ्यापैकी वर्दळ ही चालूच होती. कोपेश्वर मंदिर खिद्रापूर हे महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे जे कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे इथे सुप्रसिद्ध असलेला स्वर्गमंडप. दुसरं वैशिष्ट्य म्हणायला गेलो तर 92 हत्तींनी हे मंदिर आपल्या पाठीवर उचलून धरलेलं आहे आणि प्रत्येक हत्तीचं जे स्ट्रक्चर आहे हे वेगवेगळ्या पद्धतीत आहे. आणि तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात नंदी नाही. म्हणजे आपण ज्या ज्या महादेवाच्या मंदिरात जातो तिथे पहिले आधी आपण नंदी महाराजांचं दर्शन घेतो आणि नंतर महादेवाचं दर्शन घेतो.
पण कोपेश्वर मंदिरात नंदी नाही आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्टच महादेवाचं दर्शन घ्यावं लागतं. तर चला आता आपण दर्शन घेऊया. त्यामुळे मी तेव्हा त्याचा सगळा अभ्यास केलेला. मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले 108 खांब आहेत आणि तेथील 48 खांबांवर स्वर्गमंडप उभारलेला आहे. तर आता आपण पहिले जाऊन स्वर्गमंडप बघूया. मंदिराची रचना तारांच्या आकारात असून ती 4 विभागात विभागलेली आहे. मात्र या सगळ्यांवर कळस म्हणजे इथला स्वर्गमंडप. स्वर्गमंडप 48 खांबावर उभा आहे. यातील प्रत्येक खांब तंत्रज्ञानाचा अत्युच्च आविष्कारच म्हणावा लागेल. प्रत्येक खांब आपल्याला आकारात वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे असे दिसेल. गोलाकार, चौकोनी, षटकोनी, अष्टकोन असे सगळे वेगवेगळे आकार आपण पाहू शकतो. येथील महादेवाचं नाव आहे कोपेश्वर. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्षकन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने रागावून बसलेला कोपेश्वर. आणि त्यांची समजूत करायचं काम केलं श्री विष्णूंनी, म्हणजेच धोपेश्वर. त्यामुळेच गर्भगृहात आपल्याला 2 शाळुंका पाहायला मिळतात, श्री कोपेश्वर आणि श्री धोपेश्वर. कोणतेही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या देवाशी हे मंदिर निगडीत आहे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात प्राधान्य दिले जाते. अगदी नावापासून ते त्या देवतेच्या शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफले गेले आहे. म्हणूनच 1000 वर्षांनंतरही ही मंदिरे अनेक आक्रमणांना पुरून उरलेली आपल्याला दिसतात. असेच एक मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात असलेले कोपेश्वर मंदिर. कोपेश्वर मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन त्याची निर्मिती केल्याचे आढळून येते. हे मंदिर शिलाहार राजवटीत बांधले गेलेल्याच आढळते. तसं बघायला गेलं तर मंदिर हे 900 वर्ष जुनं आहे. मंदिर पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींना एवढं रेखीव काम केलेलं आहे, ते पण दगडात, तेही एवढ्या जुन्या पद्धतीने. आता तर एवढं प्रगत सगळं तंत्रज्ञान आहे त्यामुळे पॉसिबल आहे. खरं तेव्हा एवढं सगळं कसं केलं असेल? छोट्या गोष्टींवर एवढं जास्त लक्ष दिलेलं आहे. मंदिराचं मी आत्तापर्यंत बघितलेल्या मंदिरांपैकी सगळ्यात बेस्ट कन्स्ट्रक्शन कुठल्या मंदिराचं तर हेच आहे, कोपेश्वर मंदिर खिद्रापूर. या ज्या शिल्पकला आहेत त्यांचं प्रत्येक जी मूर्ती आहे त्याचं प्रत्येक मूर्तीचं वेगळं अर्थ एक दडलेला आहे. कारण गेल्या वेळेस मी आले होते तेव्हा ते पुरातत्व विभागाचे जे अभ्यासक होते तेही माझ्यासोबत इथे होते आणि ते त्यांच्या जे कलिग्स होते त्यांना ते एक्सप्लेन करत होते. आपल्याला हे फक्त बघायला छान वाटतं की हां हे खूप छान कोरलं आहे, दगडात कोरलेलं आहे, पण ते प्रत्येक मूर्तीमागं एक अर्थ दडलेला आहे. कट्यार काळजात घुसली पिक्चरमधील जे शिव भोला भंडारी हे गाणं आहे त्या गाण्याचं चित्रीकरण या मंदिरात झालेलं आहे. त्यामुळे पूर्वीपासून जे जरासं दुर्लक्षित होतं मंदिर त्याकडे आता पर्यटकांचा ओघ जास्त प्रमाणात वाढू लागलेला आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं श्री क्षेत्र नृसिंहवाडी आणि कोपेश्वर मंदिर खिद्रापूर. तर हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. काळजी घ्या. बाय बाय.